स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नगर परिषद हिंगणघाट नगराध्यक्ष पद महिला राखीव। हिंगणघाट शहरातील अनेक नेते पत्नीला उमेदवारी मिळावी याकरिता इच्छुक। हिंगणघाट नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका काही वर्षांपासून ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेतील बदल यामुळे या निवडणुका होऊ शकल्या नाही। या सर्व ठिकाणी प्रशासकच काम करत होतं, मात्र निवडणुका आयोगाला न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर अखेर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला। निवडणूक साधारणतः दिवाळी झाल्याच्या नंतर होण्याची शक्यता वर्तवली जात असून नुकतीच मंत्रालय मुंबई येथे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत पार पडली। या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हिंगणघाट नगर परिषद महिला सर्वसाधारण राखीव असल्यामुळे शहरात अनेक नेत्यांमध्ये उमेदवारी नेमकी द्यायची कुणाला असा सवाल उपस्थित झालाय। विविध पक्षातील कार्यकर्ते उमेदवारी माझ्याच बायकोला द्या अशा मागण्या केल्या जाते। नागरिकांमध्ये तशा चर्चा देखील रंगू लागल्या। या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता निवडणुकीत उमेदवार म्हणून राहणाऱ्या पुरुष मंडळीकरिता मात्र स्वप्नभंग झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे ते स्वप्न बायकोच्या माध्यमातून का होईना पूर्ण होईल अशी आशा सध्या पुरुषांकडून व्यक्त केली जाते। यावेळीची नगर परिषदेची निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचं पाहायला मिळेल। नगराध्यक्ष समेत एकूण 20 प्रभागमध्ये 40 नगरसेवक पदाची निवडणूक लढवली जाणार आहे। आकाश बोरीकर, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट।